मी जवळपास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी जवळपास 3 टर्म आमदार म्हणून काम केलं. मी सुशीलकुमार शिंदेंच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात काम केलं. त्यानंतर विलासरावजी देशमुखांच्या नेतृत्वात काम केलं. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये मी काम केलं. परंतु मी जितके मुख्यमंत्री माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत बघितले, त्यांच्यावर कितीही कठोर टीका जरी सभागृहामध्ये झाली, तरी भाषेचा स्तर त्यांचा कधी घसरला नाही. हे वैशिष्ट्य मी या सर्व मुख्यमंत्र्यांचं बघितलं. ते अशोक चव्हाणजी असेल, विलासरावजी असेल, सुशीलकुमार शिंदे असेल, या सर्व मुख्यमंत्र्यांचा स्तर जो आहे भाषेचा, जो एका राज्याच्या प्रमुखाचा, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा असायला पाहिजे, तो स्तर कधी घसरताना मी बघितला. प्रचंड कठोर टीका त्यांच्यावर सभागृहात होत होती, परंतु कधी त्यांचा स्तर घसरला नाही. परंतु आज मिसिंग लिंकसारखा अतिशय एक मोठा मुद्दा, जो भ्रष्टाचाराचा आज मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा अनेक लोक त्याला ट्रोल करतात या विषयाला. अशा या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा लोक याच्यावर आपलं भाष्य करतात आहे, आपलं मत व्यक्त करतात आहे, त्यावेळेला ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये रिॲक्ट झाले, मला त्यांचं ते रिॲक्शन पाहून आणि त्यांचं ते वक्तव्य पाहून मी स्वतः चाट पडलो की हे राज्याचे मुख्यमंत्री बोलतात आहे की कोण बोलतात आहे. म्हणजे जिनको गली में कुत्ता पोछता नहीं, हे भाडे के टट्टू, वो मुख्यमंत्री पे बोलणे चालले. मुख्यमंत्री म्हणजे काय, ते मुख्यमंत्र्यावर बोलून राहिले, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे. राज्याचा जो तुम्हाला मुख्यमंत्री बनवणारा जो आहे, तो सामान्यातला सामान्य मतदार आहे. सामान्यातल्या सामान्य मतदाराच्या मताच्या माध्यमातून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात. त्यामुळं तुम्हाला कोणी बोलू शकत नाही, ह्या तुमचा जर भ्रम असेल तर तो भ्रम तुम्ही काढून टाकला पाहिजे. आणि ते बोलताना बोलले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलतात. अरे राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे काय, तुम्हाला सामान्यातल्या सामान्य मतदारांनी राज्याचा मुख्यमंत्री बनवलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला बोलण्याचा अधिकार, पूर्ण अधिकार त्या सामान्य मतदाराला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं रिॲक्शन जी मुख्यमंत्र्यांची होती, अतिशय मला निराशाजनक होती. आणि मी तरी कधी कोणत्याच मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीनं रिॲक्ट होताना, आपण पृथ्वीराज चव्हाण साहेबांनाही बघितलं असेल, त्यावेळेला मी तर आमदार नव्हतो, परंतु त्यांनासुद्धा आपण कधीच अशा पद्धतीनं रिॲक्ट होताना मी कधीच बघितलं नाही, आम्ही बघितलं नाही, महाराष्ट्रानं बघितलं नाही. आता हा नवीन गोष्टी महाराष्ट्राला पाहायला भेटतात आहे आणि मुख्यमंत्र्यांचं सुद्धा हे जे रूप आहे, हे महाराष्ट्राने त्यानिमित्तानं 2 दिवसापूर्वी बघितलं आहे. नाही, तेच म्हणतो मी. म्हणजे एखाद्या इतका मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये होत असताना, गाजत असताना, त्या मुद्द्याला कुठेतरी महाराष्ट्राच्या अस्मितेचा रंग देण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावर बोलताय म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करताय. हे जी लिंक जोडली, हे आम्हाला काही समजण्यासारखी नाही. म्हणजे काय त्यांना सांगायचं आहे ते कळलं नाही. आम्ही महाराष्ट्रावर बोलत नाही, आम्ही मिसिंग लिंकच्या झालेल्या करप्शनवर बोलतोय, त्या कामाचा जो काही गैरव्यवहार झाला त्याच्याबद्दल बोलतोय. परंतु मुख्यमंत्री या सर्व गोष्टीला महाराष्ट्राशी निगडीत करतात आहे आणि याच्यावर मिसिंग लिंकवर बोलणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करणं. हे एक नवीन कॅल्क्युलेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी विधानसभेमध्ये मांडलं आणि त्यांचं हे कॅल्क्युलेशन पाहून संपूर्ण महाराष्ट्र त्यानिमित्तानं चकित झालेलं आहे. हा, ते कदाचित इथे तर महाराष्ट्रामध्ये सर्व आमदार जे आहेत ते मराठी कळणारे, सर्व मराठी भाषिक आमदार आहेत. परंतु दिल्लीच्या लोकांना तेवढी मराठी बरोबर कळत नसेल. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री काय बोलले ते दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांना कळण्याकरता कदाचित काही डायलॉग्स हिंदीमधून त्यांनी मारले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.